कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस, मात्र लोकल आणि वाहतूक सुरळीत। मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। मध्य भारतावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईसह राज्यभरात पावसाच्या सरी। मुंबईला आज ऑरेंज अलर्ट। सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसानं 7ही धरणामधील पाणीसाठा 90%वर। मुंबईकरांची वर्षभराची तहान भागणार। राज्यातील 5 जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट। पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी। पालघर, ठाणे, जालना, बीड आणि अमरावतीसह गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात देखील ऑरेंज अलर्ट, तर इतर सर्व ठिकाणी येलो अलर्ट जारी। मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये पावसाचं धुमशान। बीड, नांदेड, जालना आणि अकोला जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस। कोयना, राधानगरी, हतनूर, शिवना टाकळी धरण ओव्हरफ्लो। अनेक बंधारे पूल पाण्याखाली। नदीकाठी सतर्कतेचा इशारा। मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस। सखल भागात देखील पाणी साचायला सुरुवात। मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। मध्य भारतावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यभरात पावसाच्या सरी। मुंबईतील मरीन लाईन स्टेशनजवळील चाळीचा काही भाग कोसळला। दुर्घटनेमध्ये 4 जण जखमी झाल्याची माहिती। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। जळगावच्या पारोळा तालुक्यातील काही गावांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस। चिखलोड, म्हसवे तसंच शेळावे गावात चिखली नदीच्या पुरामुळे अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरलं। पुराचं पाणी शेतात शिरल्यानं पिकं जमीनदोस्त। परभणी जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस। लिमला महसूल मंडळामध्ये 4 दिवसात 180 मिलीमीटर पावसाची नोंद। अतिवृष्टीमुळे पिकं पाण्याखाली। जिल्हाधिकाऱ्यांकडून पंचनाम्याच्या सूचना। धुळ्याच्या वरखेडीमधील शाळेमधील मैदानात पाणी साचलं। विद्यार्थ्यांनी शाळेत कसं जायचं प्रश्न उपस्थित। गेल्या काही दिवसांपासून शाळेच्या मैदानाच्या पाण्याच्या टाकीचं काम सुरू। अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस। नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार। चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। हिंगोलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। यवतमाळ आणि हिंगोलीच्या सीमेवर असलेलं इसापूर धरण 100% भरलं। इसापूर धरणाचे 15 पैकी 13 दरवाजे उघडले। 54,000 क्युसेक वेगानं पैनगंगा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। नाशिकच्या येवल्यामध्ये जोरदार पाऊस। पिकांना जीवनदान मिळालं। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। भंडाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू। पावसामुळे नागरिकांना उन्हाच्या उकड्यापासून दिलासा। धान उत्पादक शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फायदा होणार। छत्रपती संभाजीनगरमधील सय्यदपूरमध्ये पावसामुळे नळकांडी पूल वाहून गेला। ग्रामस्थांनी पीयूसी पाईप टाकून येण्या जाण्यासाठी मार्ग तयार केला। धुळ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू। मुसळधार पावसामुळे वरखेडी शाळेमधील मैदानावर पाणी साचलं। मैदानावर पाणी साचल्यामुळे शाळेत जायचं कसं, पालकांचा सवाल। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट। सकाळपासूनच ढगाळ वातावरण। पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच। नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ। नागरी वस्तीमधील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। धुळ्याच्या शिरपूरमधील अनेर धरण क्षेत्रामध्ये पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ। अनेर धरणामधून 16,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नांदेडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। नदी नाल्यांना देखील पूर। आसना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले। धरणामधून तापी नदीपात्रामध्ये 28,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। विदर्भामध्ये झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची मोठी आवक। छत्रपती संभाजीनगरच्या शिवना टाकळी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले। शिवना नदीपात्रामध्ये पाणी सोडल्यामुळे काही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होणार। जालन्याच्या बदनापूर आणि परतूर तालुक्यामध्ये दमदार पावसाची हजेरी। सततच्या पावसामुळे प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ। यवतमाळच्या आर्णी तालुक्यामधील अनेक गावात पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी शिरलं। अनेक ठिकाणी शेती जलमय। पैनगंगा नदीकाठावरील गावात पूरस्थिती। नाशिकच्या मालेगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी। सखल भागात देखील पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत। वाशिममध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे हजारो हेक्टरवरील शेतीचं नुकसान। शासनानं विशेष मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी।
बेस्ट पतपेढीची निवडणूक आज पार पडणार. ठाकरेंच्या बंधूंचं उत्कर्ष पॅनल तर भाजपाचे श्रमिक पॅनल यांच्यात लढत. बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये उमेश सारंग, सुहास सामंत यांनी भ्रष्टाचार केला. प्रसाद लाड यांचा आरोप. बेस्ट पतसंस्थेचा पैसा हाऊस मौजसाठी उडवल्याचा आरोप. आज बेस्टसाठी मतदान असल्यामुळे लाड यांचे बेताल आरोप. सुहास सामंत यांचं प्रत्युत्तर. ठाकरे ब्रँड नष्ट करू अशी वक्तव्य भीतीपोटीच. ठाकरे ब्रँड सोडा, सत्ताधाऱ्यांना स्वतः नष्ट होऊ अशी भीती आहे. भास्कर जाधव यांची टीका. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील निर्णयाबाबत चौकशी होणार. अंजली दमानी यांनी फेब्रुवारीमध्ये लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केल्यानंतर लोकायुक्तांसमोर गुरुवारी सुनावणी पार पडणार. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधकांशी संपर्क केला. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी आमची इच्छा. जे.पी. नड्डा यांची प्रतिक्रिया. आज मल्लिकार्जुन खरगे यांच्या संसद भवनातील कार्यालयामध्ये इंडिया आघाडीची बैठक. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची याचिका. राहुल गांधींनी मतचोरीच्या आरोपांबाबत 7 दिवसात प्रतिज्ञापत्र द्यावं, अन्यथा निराधार आरोप केल्याप्रकरणी देशाची माफी मागावी. मुख्य निवडणूक आयोगाचं आव्हान. लोकसभेत आम्ही जिंकलो, त्यानंतर 4 महिन्यांनी जिथे भाजप जिंकते, महाराष्ट्रात 1 कोटी नवे मतदार निवडणूक आयोगानं जन्माला घातले. तिथे मतदान वाढलं, तिथे भाजप जिंकली. बिहारमधून राहुल गांधींचा हल्लाबोल. निवडणूक आयोग आमच्याकडे शपथपत्र मागताय, मात्र भाजप नेत्यांकडे का मागत नाही? राहुल गांधी यांची प्रतिक्रिया. आम्ही निवडणूक आयोगाचाच डाटा सादर केला, मात्र तरी देखील आमच्याकडूनच शपथपत्र मागतायत. राहुल गांधी यांचं वक्तव्य. SIRमध्ये बिहारच्या लोकांची मत चोरण्याची पद्धत. राहुल गांधी यांची प्रतिक्रिया. तर CCTVचा कायदा का बदलला? आयोगाला राहुल गांधी यांचा सवाल. मत चोरीसारख्या शब्दांचा वापर हा संविधानाचा अपमान. निकालाच्या 45 दिवसानंतर चूक लक्षात न आल्यावर इतक्या महिन्यांनी आरोप करण्याचा उद्देश काय? मुख्य निवडणूक आयोगाचा टीकाकार पक्षांना सवाल. निवडणूक आयोगासाठी सर्व पक्ष सारखेच. आयोग कोणत्याही राजकीय पक्षामध्ये भेदभाव करत नाही. राजकीय पक्षांच्या तक्रारीनंतरच मतदार याद्यांची तपासणी सुरू. त्रुटी दूर करण्यासाठी बिहारमध्ये SIR. विरोधी पक्षातील नेत्यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. आयोगावर शिंतोडे उडवण्याचं काम राहुल गांधी करतात. निवडणुकीदरम्यान आक्षेप घेतला नाही तर आक्षेप घेत आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधी यांच्यावर निशाणा. तर महापालिका निवडणुकीत राहुल गांधींनी मतदार याद्या तपासून घ्याव्या. बावनकुळेंची टीका. द फ्रॉड निवडणूक आयोग. आयोगानं राजकीय पक्षाच्या प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत. मालकांची स्क्रिप्ट वाचली. आदित्य ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका. मत चोरीच्या आरोपांवरून बच्चू कडूंचा खळबळजनक दावा. मत न देणाऱ्या मतदारांना यादीतून वगळण्याची ऑफर होती. सरकारमधीलच काही लोकांनी ऑफर दिल्याचा बच्चू कडू यांचा दावा. अनेकांना विधानसभेमध्ये आपण कसे पराभूत झालो तेच समजेना. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बच्चू कडूंना टोला. लोकसभेत आमचे 31 उमेदवार पराभूत झाले, तेव्हा आम्ही कुणाला दोष दिला का? अजित पवार यांचा सवाल. निवडणुकीच्या 6 महिन्यानंतर राहुल गांधींना जाग आली. प्रफुल्ल पटेल यांची राहुल गांधींवर टीका. तर राहुल गांधी 6 महिन्यानंतर वोट चोरीचा विषय काढत असल्याची देखील प्रतिक्रिया. राहुल गांधींचं कर्तृत्व किती हे सर्वांनाच माहिती. राहुल गांधींची यात्रा एक नाटक. अनिल बोंडेंची राहुल गांधींच्या यात्रेवर टीका. भाजपसोबत यायची आमची आणि मोठ्या साहेबांची खूप आधीपासून इच्छा होती. 2014 मध्ये आम्ही काँग्रेसचा आणि भाजपनं शिवसेनेचा हात सोडायचा असं ठरलं होतं. खासदार प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट. नाशिकच्या पालकमंत्री होतोय. धुळ्यातील एका कार्यक्रमामध्ये गिरीश महाजन यांचं वक्तव्य. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे, मात्र महाजनांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण.
7 आमदार एकाच पक्षाचे असल्यास त्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळावं. जळगावमध्ये छगन भुजबळ यांचं वक्तव्य. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भुजबळांचा आग्रह कायम. एक आमदार असताना आपण पालकमंत्री पदासाठी आग्रह धरतो. 7 आमदारांसाठी शक्ती लावा, असंही वक्तव्य. अजित पवार मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतायत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. राम शिंदेंकडून नाराजी व्यक्त. भावकीमुळे रोहित पवार आमदार झाल्याचं अजित पवारांचं भाष्य. रोहित पवार आजोबांवर गेल्याची गोपीचंद पडळकर यांची टीका. रोहित पवार औरंगजेबासारखी कृती करणार. पवारांना मी पुरून उरलो. पडळकरांचा पवार घराण्यावर निशाणा. जयंत पाटलांसारख्या लाचार माणूस राजकारणात पाहिला नाही. गोपीचंद पडळकर यांची जयंत पाटलांवर टीका. जयंत पाटलांनी मंत्रिपदासाठी लाचारी केल्याचा पडळकर यांचा आरोप. उद्धव ठाकरेंनी शाकाहार मांसाहार नैवेद्य यावर बोलणं ढोंगीपणा. मुळात इथे कोणी कुणाला शाकाहारी करण्याचा प्रयत्न करत नाही. केशव उपाध्ये यांची ट्विट करत टीका. तुळजाभवानी मंदिराच्या कामावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा. तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आज मुंबईत बैठक होणार. बैठकीतून पालकमंत्री प्रताप सरनाईक, ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा वगळलं. तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि शिखर उतरवण्याचं षड्यंत्र कुणाचं? खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून राणा जगजितसिंह पाटलांचा जुना व्हिडिओ पोस्ट करत पाटील यांच्यावर निशाणा. जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनानंतर राणा जगजितसिंह पाटील यांचं मंत्री आशिष शेलार यांना पत्र. क्रीडा खात्याचं बरं होतं, त्रास नव्हता. आता कृषी खात्यामध्ये त्रास घ्यावाच लागेल. दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया. पण तो त्रास नाही तर ती जबाबदारी आहे. वाद होईल असं लक्षात येताच भरणे यांची सारवासारव. बीडचा आका समोर आला, पण जामनेरचा आका कोण? जामनेरमधील सुलेमान खानच्या मृत्यू प्रकरणावरून सपकाळ यांचा सवाल. तो पिस्तुल्या आकाच्या भूमिकेत गेल्याचं समोर आलंय. नाव न घेता हर्षवर्धन सपकाळ यांची गिरीश महाजनांवर टीका. रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे मुलं मंत्र्यांना भेटण्याचा आग्रह करत होते, मात्र इच्छा पूर्ण न केल्यानं मुलांनी चिखलफेक केली. दहिपळ गावच्या सरपंचांचं स्पष्टीकरण. देशवासियांनी भारतात बनलेल्या वस्तू खरेदी करा. व्यापारी आणि दुकानदारांनी वोकल फॉर लोकलसाठी साथ द्या. पंतप्रधान मोदींचं आवाहन. टॅरिफच्या मुद्द्यावरून अमेरिकेची मोठी कोंडी करण्याचा निर्णय. सोलापुरात एमआयडीसीच्या माध्यमातून आयटी पार्क उभारणार. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. पुण्याच्या आयटी पार्कमध्ये जाऊन सोलापूरचं कोण असा प्रश्न विचारल्यावर सगळे हात वर येतात. फडणवीसांचं वक्तव्य. मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. सरन्यायाधीश झाल्यानंतर जितका आनंद झाला होता त्यापेक्षा जास्त आनंद आज झाला. सरन्यायाधीश भूषण गवई यांची प्रतिक्रिया. पुणे कोल्हापूर एक्सप्रेस वे करा. गवईंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सर्किट बेंचसाठी सुरू असलेल्या संघर्ष काळामध्ये महाराष्ट्रातील नेत्यांचा गुवाहाटी दौरा सुरू होता. सरन्यायाधीश भूषण गवईंची टिप्पणी. काय ती झाडी काय ते डोंगर संवादाचा देखील गवईंकडून उल्लेख. अमरावती नगरपालिकेवर भाजपचाच महापौर बसणार. रवी राणा यांच्याकडून विश्वास व्यक्त. तर नवनीत राणा अमरावतीचा आवाज बनून काम करत होत्या, मात्र आताच्या खासदाराचा आतापताच नाही. रवी राणांची बळवंत वानखडे यांच्यावर टीका. धुळ्यामध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ॲक्शन मोडमध्ये. पालिका निवडणुकीत देखील एकतर्फी भाजपचा ध्वज फडकावण्यासाठी सज्ज होऊया. निकोप स्पर्धेतून काम करूया. मंत्री जयकुमार रावल यांचं पदाधिकाऱ्यांना आवाहन. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यामध्ये भाजपचा कार्यकर्ता मेळावा. मेळाव्यामध्ये शिंदेंच्या शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीमध्ये भाजपला फायदा होणार. नंदुरबारमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिना गावित ॲक्शन मोडवर. हिना गावित यांच्याकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सभा घेण्यास सुरुवात. श्रीमंत रघुजी राजे भोसले यांच्या तलवारीचं आज मुंबईमध्ये स्वागत होणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा होणार. ऐतिहासिक तलवार आज मुंबईत दाखल होणार.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागताची तयारी. साखरेचं उत्पादन तब्बल 14% घटलं. श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच साखरेच्या दरामध्ये वाढ. साखरेच्या दर्जानुसार 43, 48, 50 आणि 65 रुपये किलोनं विक्री सुरू. पावसामुळे 2 दिवसात 250 मच्छीमार मासेमारी न करताच बंदरात परतल्या. मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. टप्प्याटप्प्यानं खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या शेकडो बोटी विविध बंदरातून मासेमारीसाठी रवाना झाल्या होत्या. मला पुढील 5 वर्षांमध्ये 500 गावांना फंड द्यायचा आहे. मी इतर खासदारांचा किंवा कोणाचाही फंड आणेल, मात्र 500 गावांना फंड देणार. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी निर्धार व्यक्त केला. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून